रिमूव्ह अनलेस हा भाग आपला चालू आहे आणि त्यातली काही उदाहरणं आपण काल घेतली होती. समजण्यासाठी त्यातलं एक उदाहरण आणखीन घेऊया परत आणि नंतर पुढची उदाहरणं घेऊया. बघा, रिमूव्ह अनलेस आपण पाहिलं की ते दोन पद्धतीने होऊ शकते. एक, यूज फक्त तुम्ही इफ करा किंवा यूज इफ नॉट करा. दोन पद्धतीने, दोनपैकी कोणते एका पद्धतीने होतं ते बघा. त्यात एक उदाहरण घेतले होते बघा आपण. अनलेस माय वॉच ट्रबल्स मी एनी मोर. म्हणजे जोपर्यंत ते त्रास नाही तोपर्यंत मी बदलणार नाही. आय शांट बाय अ न्यू वन. त्रास न दिल्यास मी नवीन विकत घेणार नाही, त्रास दिला तर मी विकत घेईल. पहिले आपण म्हटलं तर इफ नॉट मध्ये त्याची रचना करून बघूया. जसं तसं बघा, अनलेसच्या ठिकाणी घेतलंय आपण इफ माय वॉच, याच्यातलं यस डज नॉट. डज नॉट परत यस लावू नका. ट्रबल मी एनी मोर. आय शांट, प्रधान वाक्यात काही बदल होणार नाही. आय शांट बाय अ न्यू वन. दुसऱ्या पद्धतीनं जर तुम्हाला इफ मध्ये घ्यायचं असेल तर बघा, घेतले इथं नॉट आहे, इथं घ्यायचे नाहीये. इफ माय वॉच ट्रबल्स मी एनी मोर, आय शाल बाय अ न्यू वन. नवीन विकत घेईल. या पद्धतीनं एक दुसरं पाहूया आणखीन. I'll means I shall. I'll never speak to him unless he apologizes to me. Unless he apologizes to me. जोपर्यंत तू माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी त्याच्याशी बोलणार नाही. मग चला काय होईल याच्या ठिकाणी इफ नॉट वापरू आपण. इफ ही डज नॉट अपलजाइज टू मी. मिनिंग तेच ठेवलेले आपण, म्हणजे इथं चेंजेस होणार नाही. आय नेवर, प्रधान वाक्यात काही बदल होत नाही. आय नेवर स्पीक टू हिम याच्यात आले. तिसरं उदाहरण बघा आणखीन त्याच्यामध्ये बघा. अनलेस यू टेक एक्सरसाइज रेग्युलरली. अनलेस यू टेक एक्सरसाइज रेग्युलरली यू मे नॉट कीप फिट. एक्सरसाइज रेग्युलरली यू मे नॉट कीप फिट. चला अनलेसला काढा. इफ यू याच्यामध्ये सहाय्यक क्रियापद डू आहे. डू नॉट टेक एक्सरसाइज रेग्युलरली. इथे तुम्ही नॉट घेतलेलं आहे. इफ नॉट म्हणजे इथे बदल होणार नाही. आणि घेतली तर चला दुसऱ्या पद्धतीनं. इफ यू टेक एक्सरसाइज रेग्युलरली यू मे कीप फिट.
दोन्ही काय झाले करेक्ट. याच पद्धतीने आणखी उदाहरण बघा त्याच्यामध्ये. आय शांट रीड द लेटर अनलेस यू अलाउ मी. आय शांट रीड द लेटर अनलेस यू अलाउ मी. तू जोपर्यंत मला परवानगी देत पण मी वाचणार नाही. मग चला काय होईल याच्यामध्ये तुम्ही जर इफ नॉट वापरलं तर काय होईल. इफ नॉट वापरा. इफ यू डू नॉट अलाउ मी. इथे चेंजेस होणार नाही. आय शांट रीड द लेटर इफ यू डू नॉट अलाउ मी वाचणार नाही. आणि इफमध्ये घेतलं असतं तर फक्त नॉटच्या ऐवजी मग काय घेतलं असतं बघा. इफ यू अलाउ मी म्हणजे इथं काय आय शॅल रीड द लेटर इफ यू अलाउ मी. या पद्धतीने त्याला करता येईल आपल्याला. आय शॅल रीड द लेटर इफ यू अलाउ मी. होकारार्थीमध्ये घेतलं आपण त्याला तर झालं. त्याच्यामध्ये प्रत्येक उदाहरण शक्य नाही पण काही उदाहरणं ते करता येईल तर करून बघायचं कारण परीक्षेमध्ये असे पर्याय दिलेले असतात बघा. अनलेस यू ईट प्रॉपरली यू विल बी हेल्दी. बघा बरं. जोपर्यंत तू चांगलं खाणार नाहीस तोपर्यंत तू हेल्दी होणार नाहीस. बघा बरं त्याच्यामध्ये. अनलेस यू ईट प्रॉपरली you won't be healthy. याला दोन पद्धतीने करता येईल. तुम्ही जर इफ नॉट मध्ये घेतलं तर काय होईल बघा. इफ यू डोंट ईट प्रॉपरली इकडे चेंजेस होणार नाही. यू वोंट बी हेल्दी. यू वोंट बी हेल्दी. आणि जर तुम्ही इफमध्ये घेतलं असतं तर काय झालं असतं. इफ यू ईट प्रॉपरली यू विल बी हेल्दी. हे त्याच्यामध्ये घ्या एवढं. एक उदाहरण बघा. काय आता मी प्रश्नाच्या टाईपमध्ये देईन बघा तुम्हाला. द डॉग्स विल नॉट बाईट अ मॅन अनलेस बघा अनलेस ही टचेस देम. डॉग्स विल नॉट बाईट अ मॅन अनलेस ही टचेस देम. बघा बरं. जोपर्यंत तुम्ही त्यांना खिजवणार नाही तोपर्यंत चावणार नाही. याच्यामध्ये आले अनलेस. काय होईल. इफ ही डज नॉट टच देम. इकडची साईड झाली. डॉग्स इकडची घ्या मग. डॉग्स विल नॉट बाईट अ मॅन इफ ही डज नॉट टच देम. हे त्याचं उत्तर. त्याला इकडचं नॉट काढलं तर तिकडे इफ घ्यावं लागेल मग तुम्हाला. डज नॉट घ्यायची गरज नाही. मग काय. द डॉग्स विल बाईट अ मॅन इफ ही टचेस देम. जसं त्याच्या जवळतील काय होतील ती चावतील त्याला. त्याच्यामध्ये घेतलंय द डॉग्स विल बाईट. मग दोन पद्धतीने याचे उत्तर निघू शकतात. बघा बरं. अनलेस वी आर फ्री नो वन विल रिस्पेक्ट अस. अनलेस वी आर फ्री नो वन विल रिस्पेक्ट अस. इफ वी डू नॉट आर याच्यामध्ये. इफ वी आर नॉट फ्री नो वन विल रिस्पेक्ट अस. आणि तुम्ही जर इफ टाकलं नॉट नाही घेतलं तर काय. इफ वी आर फ्री एव्हरी वन विल रिस्पेक्ट अस. प्रत्येकजण आपला काय करून आदर करेल. म्हणजे तिथं त्या पद्धतीने बदल करता येईल. 8व्या क्रमांकाचं आहे बघा. मी फक्त तोंडी सांगतो त्याचे उत्तर ती लक्षात ठेवा. चला बघा. अनलेस यू पे द फीज यू विल बी पनिश्ड. Unless you pay the fees you will be punished.
इफ यू डू नॉट पे द फीज यू विल बी पनिश्ड त्याच्यामध्ये. आणि इफ मध्ये घेतलं असतं इफ यू पे द फीज यू विल नॉट बी पनिश्ड, यू वोंट बी पनिश्ड त्याच्यामध्ये घेता येईल. बघा बरं, अनलेस यू कॅन बिल्ड अ पॅलेस यू मस्ट डाय. हे आपण कॅन मध्ये घेतलेलं आहे बघा. अनलेस यू कॅन बिल्ड पॅलेस, बांधू नाही शकलास तर मरायला तयार आहे बेटे. यू मस्ट डाय, तुला मरावं लागेल. आता इथे कॅन आलेलं आहे, तुम्ही नॉट वापरू शकता इफ घ्यायचं असेल बघा. इफ यू कॅन नॉट बिल्ड द पॅलेस यू मस्ट डाय घेता येईल. पुन्हा बघा आणखीन, अनलेस यू पे द बिल दे विल कट ऑफ द मीटर. अनलेस यू पे द बिल म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल बघा. अनलेस यू पे युअर इलेक्ट्रिसिटी बिल दे विल कट ऑफ द मीटर. चला अनलेस याच्यातलं नॉट काढा. डू नॉट ठेवा इथं मग काय. इफ यू डू नॉट पे, इफ यू डोंट पे युअर इलेक्ट्रिसिटी बिल दे विल कट ऑफ द मीटर त्याच्यामध्ये घेता येईल. झालं. आणखीन एक बघा त्याच्यामध्ये, आय विल नॉट बाय धिस हॉर्स अनलेस इट इज क्वाईट साऊंड. हा दष्टपुष्ट नसेल तर मी विकत घेणार नाही. आय विल नॉट बाय धिस हॉर्स unless it is quite sound, healthy, साऊंडचा अर्थ हेल्दी. त्याला इथं इफ नॉट टाकलं तर तुम्ही काय होईल बघा बरं. आय विल नॉट बाय धिस हॉर्स इफ इट इज नॉट क्वाईट साऊंड. जर नॉट नसतं घेतलं तर इकडचं नॉट का लागेल मग बघा. आय विल बाय धिस हॉर्स इफ इट इज क्वाईट साऊंड. जर तो दष्टपुष्ट असेल, मजबूत असेल, हेल्दी असेल, सुदृढ असेल तर मी विकत घेणं ते घेणार नाही. यांच्यामध्ये घेईन बघा. आय विल नॉट लेंड हिम द मनी, आय विल नॉट लेंड हिम एनी मनी अनलेस यू स्टँड शुअरिटी फॉर हिम. आय विल नॉट लेंड हिम एनी मनी unless you stand surety for him. त्याची हमी तू घेत असेल तर मी देतो, पैसे त्यांना देणार नाही. म्हणजे बघा बरं त्याच्यात इफ नॉट टाकू शकतो तुम्ही. याच्यामध्ये काय येईल, आय विल नॉट लेंड हिम एनी मनी इफ यू डोंट स्टँड शुअरिटी फॉर हिम. आणि त्याच्यामध्ये बघा जर होकार तुम्ही घ्यायचं तर आय विल लेंड हिम सम मनी, मी त्याला काही पैसे देणे एनी येणार नाही त्याच्यामध्ये. बघा आय विल लेंड हिम सम मनी इफ यू स्टँड शुअरिटी फॉर हिम. इथं बदल थोडासा लक्षात ठेवायचा आहे एनीमध्ये. झालं तर एवढं घ्या स्क्रीनशॉट करून. काही उदाहरणं आता काही नियम आपण असे सुद्धा पाहणार आहोत त्याच्यामध्ये. बघा बरं की इफ किंवा अनलेस आपल्याला वापरायचं आहे. काही काही ठिकाणी काय होतं की रिकाम्या जागा येतात आणि त्या रिकाम्या जागामध्ये ते म्हणतात की तुम्हाला इफ किंवा अनलेस वापरा. बघा बरं काही ठिकाणी यूज इफ ऑर अनलेस. एक दोन उदाहरणं यांचेही पाहू आपण. इफ अनलेस कुठं वापरणार तुम्ही, कंजंक्शन व्यवस्थित वापरणार. बघा आता काही जण काय तर्क लावतायत माहिती का, हे असे तर्क लावतात. रिकामी जागा आली इथे आणि हे जे सेंटेन्स समजा होकारार्थी असले आणि त्याच्या पुढचं प्रिन्सिपल क्लॉज ज्याला आपण मेन क्लॉज म्हणतो, हा मेन क्लॉज सुद्धा होकारार्थी असला म्हणजे त्याच्यामध्ये नॉट नसले तर काय वापरायचे म्हणतात ते इफ असं डोकं लावतात. एक. दुसरे, रिकामी जागा असेल कॉमा झालं, हे तुम्हाला बघा बरं हे तुम्हाला होकारार्थीच वाटेल पण ते होकारार्थी नसते. दिसाल फक्त नॉट नाही आहे म्हणून.
पण जर तुम्हाला इकडं मेन क्लॉजमध्ये नकारार्थी वाक्य दिसले, नॉट वापरतात अनलेस. नाही, काही जण तर नवीन डोकं लावतात, जागा पाहून भरायचं. जागा लहान असेल ती, पण जागा मोठी असेल तर अनलेस. असं काही कार्यक्रम इथं करायचं नाही. हे उलटे पुलटं सुद्धा होऊ शकते. मग आता असे फसवेगिरी होऊ शकते. समजा इथं बघावर तुम्हाला इफ, इथे तुम्हाला होकारार्थी दिसलं, इकडं सुद्धा नकारार्थी येऊ शकतं ना. इकडे तुम्हाला जरीही नॉट नाही दिसलं तर इकडे कधी कधी नॉट दिसणार नाही ना, अशी फसवेगिरी होऊ शकते. हे असं, हे नियम धोकादायक झालेले आहेत. सरळ सरळ लक्षात ठेवा, दिसायला दिसत तसे. बघूया बरं आपण उदाहरणामध्ये. डॅश, एक, दुसरं, तिसरे, चौथं, सगळे फसवेगिरी करणारे नियम आहेत त्याच्यामध्ये. मग इफ यू वर्क हार्ड यू विल पास द एक्झाम. हे सरळ सरळ सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह सगळे त्याच्यामध्ये आलेले आहेत. बघा बरं, उत्तर काय त्याच्यामध्ये. इफ डॅश यू वर्क हार्ड यू विल फेल. इफ यू वर्क हार्ड यू विल फेल, असं होईल का? तर नाही. मग इथं अनलेस पाहिजे होतं. म्हणजे जर तू परिश्रम करशील तर काय होशील? नापास होशील. चुकलंय. मग इथं काय पाहिजे होतं? अनलेस. इथे वाचा आता, इफ यू वर्क हार्ड यू विल नॉट फेल. इथे जरी नॉट आलं तरी नाही, इथं अनलेस येणार नाही आहे, कारण ही रचना इफची. बघा, जर तू परिश्रम केलेस तर तू अनुत्तीर्ण होणार नाहीस. आणि इथं तर ऑलरेडीच क्लासमध्ये डोंट आलेलं आहे, त्याच्यामुळं इथं अनलेसचा काहीच चान्स नाही आहे, कारण अनलेसच्या सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये तुम्हाला नॉट वापरता येत नाही. इथं वापरल्याचा अर्थ ते इफच आहे. इथं जर सामावून राहायचं. आणखी एक उदाहरण मग करते. पुढचा आणखी एक नियम घेऊया आपण. ते म्हणजे बघा, वाक्यामध्ये काही इतर कंजंक्शन्स येतील त्याच्या ऐवजी तुम्ही इफ वापरा, कारण ते इफचे समानार्थी असतात. बघा बरं, वाक्यात इन केस, प्रोव्हाइडेड, सपोज, सपोजिंग या कंजंक्शन ऐवजी इफ वापरावे. बाकी काहीच बदल करायचा नाही, कारण ते इफचे सरळ सरळ काय झालेले आहेत? समानार्थी झालेले आहेत. उदाहरण पाहूया आपण. यू विल फेल, यू विल पास द एक्झाम इन केस यू स्टडी हार्ड. मग सकारात्मक घ्या, फक्त याला काढा आणि त्याच्या ठिकाणी काय वापरा? इफ. झालं उत्तर. यू विल पास द एक्झाम इफ यू स्टडी हार्ड, त्याच्यामध्ये घेता येईल. सपोज इट रेन्स, द मॅच विल बी कॅन्सल्ड. काय झालं तर? पाऊस झाला तर. फक्त एवढं काढा आणि त्याच्या ठिकाणी फक्त सुरुवातीला काय वापरा तुम्ही? इफ. झालं. इफ इट रेन्स द मॅच विल बी कॅन्सल्ड, या पद्धतीमध्ये बसेल. आता आणखीन एक नियम आहे बघा त्याच्यामध्ये, शूडचा, सपोजिशन दाखवणार. वाक्याची सुरुवात शूड या मॉडल ऑक्झिलरीने होत असेल तर त्या ठिकाणी
इफ वापरावे. म्हणजे शूड ऐवजी काय वापरता तुम्ही सरळ सरळ इथे. प्रॉब्लेम असा आहे की शूड नंतर करता येईल, कर्त्याच्या नंतर बघा बरं इथं क्रियापदाचं मूळ रूप राहील. जेव्हा तुम्ही याचा चेंज करताना बघा बरं काय केलं तुम्ही, याच्या ऐवजी कोण वापरले इथं इफ. मग इफच्या नंतर करता आणि मग कर्त्याच्या नंतर तुम्हाला इथं मूळ रूपाच्या ऐवजी V1 किंवा V1ला यस प्रत्यय लावावं लागेल. कारण पुढे फ्युचरला मेंबर आहे तर इकडं तुम्हाला सिम्पल प्रेझेंटमधून तुम्हाला फ्युचर ॲक्शन दाखवावी लागेल. सपोजिशन त्याच्यामध्ये बघा, should it rain the match will be cancelled. पाऊस झाला तर सामना रद्द होईल. मग याच्यामध्ये बघा बरं should it rain, आता हे बेस फॉर्म झाले. याच्याऐवजी तुम्ही काय घेताय इफ. मग काही जण काय घेत इफ इट शुड रेन असं वापरू नका. क्लॉजमध्ये तुम्हाला शूड घेता येणार, इफ आणि शूड सोबत नाही घेता येणार तुम्हाला. झालं. मग इफ इट रेन असं घेतलं तरी हे चुकेल का, कारण तुम्हाला ते प्रेझेंटमध्ये पाहिजे. याच्यासोबत तुम्हाला थर्ड पर्सन सिंगल सोबत यस प्रत्यय हवं होतं. मग त्याला मला लावा यस. इफ इट रेन्स द मॅच विल बी कॅन्सल्ड. इथला करता पाहून ठरवा काय घ्यायचंय. आणखीन बघा, should you study hard you will get success. कठीण परिश्रम केले तर तुला यश मिळेलच. मग चला याच्या ठिकाणी काय वापरलं आपण इफ यू. आता स्टडीला यस लावू नका कारण हे सेकंड पर्सन मध्ये आहे त्याला लावत नाही. इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट सक्सेस. एवढं घ्या. बघा आणखीन पुढचा नियम आहे तो म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स जर आले तर काय करायचं त्याच्यामध्ये इफ. कंपाऊंड सेंटेन्समध्ये खास करून अँड वापरले गेले असेल तर बघा, कंपाऊंड सेंटेन्समध्ये त्याच्यामध्ये पहिले जे उदाहरण आहे ते इम्परेटिव्ह मधले आहे. मेन वर्बनं त्याची सुरुवात होईल, बाकी मेंबर येतील. त्याच्यानंतर इथं कंजंक्शन अँड म्हणजे हे इम्परेटिव्ह आलेलं आहे याच्यामध्ये सुरुवातीला. आणि याच्या पुढे बघा बरं याच्यातलंच करता इथं घेणार आपण यू. त्याच्याही पुढे हे विल प्लस वर्ब वगैरे वगैरे. ही रचना याच्यामध्ये कंपाऊंडची. याचं तुम्हाला कॉम्प्लेक्स करायचं आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स करताना याच्या फक्त सुरुवातीला तुम्हाला इफ यू एवढीच रचना वापरायची आहे. तसं हे प्रेझेंट फॉर्ममध्येच हे V1 राहील. याच्यामध्ये परत तुम्ही अँड कंजंक्शन घ्यायचं नाही कारण इफ आल्याच्या नंतर परत अँड नको त्याच्यामध्ये, नाही तर पुन्हा प्रॉब्लेम होऊन जाईल त्याच्यामध्ये. हे कॉम्प्लेक्स राहणार नाही. कॉमा द्या त्याला, यू विल प्लस वर्ब. छोटे छोटे उदाहरणे पटपट घेऊन टाकू. बघा, स्टडी हार्ड अँड यू विल गेट सक्सेस. अभ्यास कर आणि काय यशस्वी हो. मग चला याच्या ठिकाणी फक्त आपण एवढंच वापरलं इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट सक्सेस. अँडला त्याच्यातून वगळून टाका. एक आणखी एक नियम आहे छोटा, तो म्हणजे कंपाऊंड सेंटेन्सेस आहे पण याच्यामध्ये मात्र विकल्पवाले आलेले आहेत. अल्टरनेटिव्ह त्यातले कंजंक्शन्स वापरलेले असतात. ऑर त्याच्यानंतर अदरवाईज एल्स हे वापरलेले असतात. त्याच्यामध्ये बघा मेन वर्ब इथे सुरुवातीलाच तुम्हाला असं नकारार्थीमध्ये येईल मेन वर्ब किंवा सुरुवातीला मेन वर्ब कॉमा आणि याच्यामध्ये अँडच्या ऐवजी कोणा बघा ऑर एल्स किंवा अदरवाईज हे पर्याय दाखवणारे आहेत सरळ सरळ.
आणि मग इकडे पुढे येईन बघा बरं, जो काही सब्जेक्ट असेल तो घ्या तुम्ही करता. इथे जास्त करून यूचे विल प्लस वर्ब वगैरे वगैरे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स याचे तुम्ही 2 पद्धतीनं करू शकता. पहिल्या पद्धतीमध्ये तुम्ही जर इथं इफ यू डोंट हे जर ॲड केले बेस फॉर्म, तर तिकडचं करता ते यू विल प्लस वर्ब तसं राहील. किंवा तुम्हाला इफ डोंट नसून घ्यायचं तर मग काय येण्याच्या ठिकाणी इफच्या ऐवजी अनलेस वापरा, अनलेस यू एवढीच रचना वापरा. V1 याच्यामध्ये रूपात काही फरक नाही आहे, फक्त उपयोगाने बघा. स्टडी हार्ड और यू विल फेल. काही म्हणतात ना अभ्यास कर नाही तर काय होईल, नापास होईल. मग चला पहिल्या पद्धतीनं तुम्ही इफ घेतले, इफ यू डोंट एवढे मेंबर याच्यात ॲड केले आपण हे मेंबर. इफ यू डोंट स्टडी हार्ड यू विल फेल. जर तुम्ही तर डोंट नाही घेतलं तर इफ यू स्टडी हार्ड यू वोंट फेल असं तुम्हाला तिथे घ्यावे लागेल, बदल तिकडे करावं लागेल. दुसरी रचनेमध्ये इफ ऐवजी तुम्ही अनलेस वापरले बघा. अनलेस यू एवढी रचना याच्या आधी ॲड करा. स्टडी हार्ड इकडे काही चेंजेस होणार नाही, यू विल फेल ह्या पद्धतीनं राहील. तुम्हाला कंपाऊंडमध्ये घ्यायचं असेल ऑर एल्स अदरवाईजच्या ऐवजी इथे तुम्हाला वापरता येईल. आणखी एक पुढचा नियम येतोय बघा बरं, तो वन मोरचा आहे. स्टार्टिंगलाच अशी रचना आलेली बघा, वन मोर प्लस नाऊन. इथे हे नाऊन बदलत राहील किंवा हे असं येऊ शकतं बघा बरं, वन प्लस इथं नाऊन आणि नंतर मोर अँड इकडे करता जो येईन तो घ्या विल प्लस वर्ब. आता इथल्या क्रियापदानुसार ठरवा की याच्या आधी रचना काय घ्यायची. यांना इथून काढून टाकायचं नाही, यांच्या आधी एक रचना ॲड करायची आपल्याला. ती म्हणजे बघा बरं, इफ इथला जो काही करता असेल तो तुम्ही करता घेऊन टाका. V1 किंवा V1ला यस आणि ही रचना ॲड करून टाका. वन मोर प्लस नाऊन किंवा वन प्लस नाऊन प्लस मोर कोणी ती रचना घेऊ द्या. याच्यामध्ये परत तुम्ही अँड घ्यायचं नाही. मी लिहून कॅन्सल करतोय ते मुद्दाम करून सांगण्यासाठी. उदाहरण बघा, वन वर्ड मोर अँड यू विल बी डेड. हे उदाहरण येऊन गेलं आहे बुलढाण्याच्या एका पेपरला क्लास 3ला. काय ते म्हणतात ना, एक शब्द आणखीन तोंडातून तू काढ मग मेलाच म्हणून समज. म्हणजे धमकवल्यासारखंच आहे. म्हणजे आता हा शब्द लिहिणार आहे का बोलणार आहे, तर साहजिकच हा बोलणार आहे. बघा बरं, इथल्या कृतीला अनुसरून लक्षात ठेवायचं याला. इफ यू अटर उत्तर नाही रे, अटर स्पीक. इफ यू अटर वन वर्ड मोर यू विल बी डेड. काय म्हणतात ना, वन मोर चान्स अँड आय विल बी सक्सेसफुल. इफ यू गिव्ह मी वन मोर चान्स आय विल बी सक्सेसफुल. इफ आय एम गिवन वन मोर चान्स आय विल बी सक्सेसफुल. या पद्धतीने त्याला घेता येईल बघा. वन मोर चान्स अँड आय विल बी सक्सेसफुल. त्याला तुम्ही घेऊ शकता, इफ यू गिव्ह मी. नसन घ्यायचं तर पॅसिव्ह कन्स्ट्रक्शनमध्ये घ्या. इफ आय एम गिवन मग पुढे लिहून टाका. तर काय ते वन मोर चान्स खाली लिहून टाका. खाली लिहून टाका त्याच्यामध्ये आय विल बी सक्सेसफुल.
झाले, त्याच्यात लिहून टाका. एवढं घ्या स्क्रीनशॉट. दोन भिन्न वाक्य आहेत आणि त्या दोन भिन्न वाक्यांना जोडून कॉम्प्लेक्स करताना इफचा वापर करता येईल. बघा कसं, त्यातलं बघा, दोन भिन्न वाक्यामध्ये दोन इफने जोडून कॉम्प्लेक्स करताना देन हे ॲडवर्ब बघावे. मग दोन सेंटेन्स कोणते आहेत त्यांच्यामध्ये बघा बरं. एक येईल त्याच्यामध्ये वर्बल क्वेश्चन. हे वर्बल क्वेश्चनची रचना जर पाहिली तर सुरुवातच त्याची हेल्पिंग वर्ब नव्हते, त्याच्यानंतर सब्जेक्ट वगैरे 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 क्वेश्चन मार्क. वर्बल क्वेश्चन एक, त्याच्यानंतर पुढे येईल बघा बरं. इथे कंजंक्शन म्हणजे इथं ॲडवर्ब म्हणून देन वापरलेला आहे आणि देनच्या पुढे एक तर तुम्हाला असर्टिव्हची रचना दिसेल, नाहीतर इम्परेटिव्हची रचना दिसेल, दोघांपैकी एकाची. असर्टिव्ह म्हटलं तर आपल्याला माहिती आहे सब्जेक्ट असते, हेल्पिंग वर्ब असते, मेन वर्ब असते, फुल स्टॉप असते. आणि इम्परेटिव्ह म्हटलं की मेन वर्ब असते, शेवटी फुल स्टॉप. ही रचना त्यांच्याकडे असते. देन जो आलेला आहे, जेव्हा आपण इफ घेऊ त्याला देन येणार नाही. बघा याचं आपण आता कॉम्प्लेक्स करतोय. त्याला इफ घेताना तेव्हा यांचं इन्व्हर्जन करून घ्या. सब्जेक्टच्या नंतर हेल्पिंग वर्ब किंवा हेल्पिंग वर्बच मेन वर्ब असू शकते, कॉमा. याच्यामध्ये येणारं हे देन आहे, हे काय म्हणत तुम्हाला कॅन्सल करायचं, इथं वापरायचं नाही. इफ आल्यावर देन घ्यायचं नाही. मग पुढं जे काही असेल ते तुम्ही घेऊ शकता. एक तर असर्टिव्ह आले तर असर्टिव्ह घ्या, इम्परेटिव्ह आले तर इम्परेटिव्ह घ्या, जसं तसं. बघा एक्झाम्पलवरून लक्षात येईल. हॅव यू बॉट द तिकीट? घेतलं आहे का तिकीट? हॅव यू बॉट द तिकीट? देन यू कॅन कम इन. तिकीट घेतलं असेल तर मग आत येऊ शकता तुम्ही. चला याच्यामध्ये काय वर्ब सब्जेक्ट आणि त्याला कॉम्प्लेक्समध्ये. इफ यू हॅव बॉट द तिकीट, याच्यात देन घेऊ नका परत. आता काही नाही. यू कॅन कम इन. काय जे इफ आणि देन दोन्ही सोबत वापरतात, ते चुकतंय. दुसरं बघा, आर यू रेडी? देन जॉइन अस. सरळ करून घ्या. इफ यू आर रेडी जॉइन अस. सॉरी, यांच्यामध्ये वर्बल क्वेश्चनचं करतोय आपण त्यावेळेला. पुढे आणखीन एक टाईप येते, ती म्हणजे इमॅजिनरी कंडिशन, ज्याला आपण अनरिअल कंडिशन देखील म्हणतो. बघा बरं त्याच्यामध्ये काय येईल. इमॅजिनरी कंडिशन, त्यालाच आपण अनरिअल कंडिशन. इमॅजिनरी कंडिशनमध्ये बघा बरं त्याच्यात यात सुरुवातीलाच आहे ते कॉम्प्लेक्सच, दोन्ही कॉम्प्लेक्सच करायचं आपल्याला. यांच्यामध्ये वरला जास्त महत्व आणि मेन क्लासमध्ये तिथं वूडला जास्त महत्व. बघा वर प्लस यांच्यामध्ये येईल सब्जेक्ट आणि सब्जेक्टच्या नंतर नॉट, आणि एखाद्या वाक्यामध्ये नॉट नसेल. मी मुद्दाम एका ठिकाणी लिहितो, एका ठिकाणी खोडतोय. आणि पुढे हाच सब्जेक्ट येईल आणि त्याच्यामध्ये पुढे वूड प्लस वर्ब वगैरे वगैरे चालू. हे दोन्हीही कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसचे शॉर्ट फॉर्म लिहिलं मी कॉम्प्लेक्सचं. जेव्हा तुम्ही इथे नॉट असेल तर इकडे तुम्ही इफच्या क्लॉजमध्ये नॉट घ्यायचं नाही. मिनिंग मात्र काही बदलणार नाही. बघा बरं, इफ हे प्लस सब्जेक्ट घ्या तुम्ही. बघा वेअरचं इथे नॉट आहे
तर इथे तुम्ही नॉट घ्यायचं नाही, किंवा इथे नॉट नाही आहे तर इथे तुम्ही नॉट घ्यायचं आहे. सेंटेन्सहून तुम्हाला लक्षात येईल. Were he not my son, I would beat him. मागे मी एक उदाहरण दिलं होतं बघा, कंडिशनच्या वेळेस आपण शिकलो होतं की बरं झालं हे माझं लेकरू नाही आहे, नाही तर भलं हाणलं असतं याला. लय टेम बोलतंय ती. तर नसल्यावरच बोलतो आपण, असल्यावर नाही. म्हणजे यांच्यामध्ये बघा काय, इफ ही वर my son, I would beat him. Were he my friend, I would kill him. Were you my friend, were you my friend, I would kill you. मग if you were not my friend, जर तू माझा मित्र नसतास तर काय केलं असतं, मी तुला खतम केलं असतं. आय वुड किल यू. एवढं घ्या स्क्रीनशॉट. एक राहिला लास्ट. सिंपल सेंटेन्सला तुम्हाला पुढे घेऊन चालले कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये. बघा तिची रचना कशी आहे. इम्पॉसिबल कंडिशन आहे आता ही, याच्यामध्ये याला कन्वर्ट करायचं इम्पॉसिबल कंडिशनमध्ये. आणि इम्पॉसिबल कंडिशनमध्ये आपल्याला आठवत असेल बघा की कंडिशनल क्लॉजमध्ये, इफच्या क्लॉजमध्ये आपण हॅड प्लस थर्ड फॉर्म म्हणजे परफेक्टचं फॉर्म वापरतो, आणि पुढं मेन क्लॉजमध्ये पण आपण परफेक्टचंच मॉडेलसोबत काय करतो, इन्फिनिटिव्ह वापरतो. ही रचना लक्षात असेल तुम्हाला, ती आपण परत इथं घेऊया, टेन्शन घेऊ नका. इम्पॉसिबल कंडिशनमध्ये लिहून देतो वाटलं तर, इफ त्यांच्याकडे असा करता होता, त्याच्यानंतर हे हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म म्हणजे हे झालं परफेक्ट. आणि मेन क्लॉजमध्ये आपण वापरलं होतं बघा बरं, करता, आणि कर्त्याच्या पुढं ऊडच कशाला, मग तुम्ही ऊड घेऊ शकता, कूड घेऊ शकता, माईट घेऊ शकता, शूड सोडून बाकी घ्या. पहिलं घेत बघा, ऊड प्लस हॅव प्लस वर्बचं थर्ड फॉर्म हे घ्या. आणि पॅसिव्ह रचना जर असेल तर तुम्ही घेतलं असतं बघा, ऊड हॅव प्लस बीन प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. ही रचना आहे तुमची. किंवा एक रचना आपण अशी घेतली होती की जर तुम्हाला हे वापरायचं नसेल ही रचना, तर इफ न घेता सुरुवातीला हॅड प्लस करता प्लस वर्बचं तिसरं हे आठवण करून दिली. तेच इकडे आपण रचनेमध्ये घेणार आहोत. सिंपल सेंटेन्स आहे. सिंपल सेंटेन्समध्ये सुरुवातीलाच तुम्हाला असं बट फॉरची रचना दिसत नाही, प्रिपोजिशनच आहेत. बट फॉरचा अर्थ आहे बघा, एक्सेप्ट थ्रू. च्या शिवाय म्हणजे एखाद्या गोष्टीशिवाय काय होऊ शकलं असतं. चहाशिवाय नाही, च्या शिवाय. बट फॉर च्या पुढं तुम्हाला अशी रचना येईल, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, आणि त्याच्या पुढे जे येईल ते ॲडजेक्टायव्हल नाऊन असेल. हे ऐकू टेन्शन काही जाणार नाही. हे काय नाही, विशेषणापासून नाम तयार झालं असतं, त्याचं परत तुम्हाला विशेषणात रूपांतर करायचं असते. आणि पुढे ही रचना जी येईल तेच राहील बघा बरं, करता वूड हॅव प्लस थर्ड फॉर्म. पॅसिव्ह असतं तर वूड हॅव बीन प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. हे कॉमन. हे जे बट फॉरची रचना आहे बघा बरं, यांच्याऐवजीच तुम्हाला काय घ्यायचं हे आता आपण कॉम्प्लेक्स करतो. दोन पद्धतीने कॉम्प्लेक्स करणार आहोत, ए बी. एका ठिकाणी इफ वापरू, एका ठिकाणी वापरणार नाही. इफची रचना आहे पहिले पाहून घेऊ आपण. इफ
जो कोणी करता असन तिकडं तोच इथे येईल, म्हणजे एक प्रकारे याचा चेंज कशात होईल, याच्यामध्ये सब्जेक्टमध्ये होईल. इथे समजा माय असतं तर इथं आय झालं असतं, इथं आवर असतं तर इथं वी झालं असतं. लक्षात ठेवा, इथं युवर असन तर इथं काय होईल, यू झालं असतं. इथं हीज असतं तर इथं ही, हर असतं तर इथं शी, इथं दियर असन तर इथं काय होईल, दे. हा फरक लक्षात ठेवायचा. इकडचा सब्जेक्ट इकडे येऊन दे. हॅड बघा बरं, आणि यांच्यामध्ये तुम्हाला नॉट घ्यावे लागेल. त्याशिवाय अमुक टमुक गोष्टीशिवाय हे नसते. तर बीन, कारण हे ॲडजेक्टिव्हल नाऊनचं पुढं चालून काय होणार आहे, फक्त ॲडजेक्टिव्ह होणार आहे, म्हणून इथं बीचं रूप लागणार आपल्याला थर्ड फॉर्म. बाकी ही रचना जशाच तशी, काही चेंजेस होणार नाही. इफ नसतं घ्यायचं तुम्ही सुरुवातीलाच हॅड प्लस हा जो करताय घेऊन टाका, नॉट बीन प्लस हे ॲडजेक्टिव्ह सेम. एक्झाम्पल बघू. बट फॉर दिअर ब्रेवरी, कशाशिवाय बघ बरं, त्यांच्या शौर्याशिवाय. काय झालं असतं, बट फॉर दिअर ब्रेवरी they would have been defeated. बघा, त्यांच्या शौर्याशिवाय ते काय झाले असते, पराजित झालेले असते. मग तुम्ही काय घेतलं असतं यांच्याऐवजी, बघा बरं, इफ दे, हे बघा दियरचं दे झालं म्हणजे इथलं दे ठेवलं. इफ दे हॅड नॉट बीन, ब्रेवरी हे नाऊन आहे, त्याचं आपल्याला ॲडजेक्टिव्ह करायचं ब्रेव. जर ते शूर नसते तर काय झालं असतं बघ बरं, दे वूड हॅव बीन डिफिटेड. हे यांच्यामध्ये येईल. काय म्हणतात ना, बट फॉर हिज डिसॲबिलिटी ही वूड हॅव वन द मॅच. काय म्हणतात ना, की जर तो त्याची डिसॲबिलिटी नसती त्याच्याकडं तर तो काय झाला असता, सामना जिंकला असता. But for his physical disability he would have won the race. धावण्याची स्पर्धा तो जिंकू शकला असता. चला याच्यामध्ये गेलंय, इफ he had not been physically disabled he would have won the race. आणि तुम्हाला हॅड जर घ्यायचं असतं तिथे काय घेत होतं, हॅड दे नॉट बीन ब्रेव. पुढे आहेच याच्यामध्ये, हॅड ही नॉट बीन फिजिकली डिसेबल्ड ही वुड हॅव वन द रेस. अशा पद्धतीने घेतले असते. खरं पाहिलं तर आपण आपला जास्त करून भर कशा असतो, इफचं अनलेस किंवा इफ नॉटचं अनलेस, अनलेसचं इफ, अनलेसचं इफ नॉट, यावर जास्त भर चालतो. पण काही होतं, काय होतं, परीक्षक यांच्याकडे सुद्धा चाललं आहे सध्या, त्याच्यामुळे यांनाही महत्त्व देत चला. तर इथं येऊन आपण थांबूया.